साहित्याच्या माध्यमातून सकारात्मक विचार पुढे नेणे काळाची गरज. प्रा. अशोक नाळगोंडा. चंदगड येथील रभामा माळखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने साहित्याचा उद्देश आणि शिक्षण या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी न. भू. पाटील ज्युनियर कॉलेजमधील हिंदी विभागाचे प्राध्यापक अशोक नाडगोडा हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रभावी व विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना साहित्याच्या सामाजिक भूमिकेची नव्याने जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी विभाग प्रमुख व समन्वयक डॉक्टर S.N. पाटील यांनी प्रास्ताविक करताना हिंदी विभागामार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांचा आढावा मांडला. यानंतर प्रमुख अतिथी प्रा. अशोक नाडगोडा यांनी साहित्याचा उद्देश आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की साहित्य हे केवळ शब्दांचे सौंदर्य नसून ते समाजातील वास्तव, संघर्ष आणि मूल्यांचे प्रतिबिंब असते. साहित्य वाचनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांची नाते जपणे आणि साहित्याच्या माध्यमातून समाजातील सकारात्मक विचार पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी डॉक्टर R.A. कमलाकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नूरसब्बा नेसरीकर हिने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.